प्रत्येक सणामागे एखादी देवता असते, एखादी ऐतिहासिक घटना असते किंवा एखादी धार्मिक परंपरा असते. पण महाराष्ट्रात एक असा सण आहे जो देवासाठी नाही तर आपल्या आयुष्यभर साथ देणाऱ्या एका मुक्या जीवासाठी साजरा केला जातो. तो म्हणजे बेंदूर किंवा बैलपोळा. भारतीय शेतीचा इतिहास लिहायचा झाला तर नांगर, माती आणि शेतकरी यांच्यासोबत आणखी एक नाव कायम दिसेल, बैल. वर्षभर उन्हात, पावसात आणि चिखलात शेतकऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणारा हा साथीदार आजच्या दिवशी मात्र कामातून मुक्त होतो. हा दिवस आहे त्याच्या श्रमांचा सन्मान करण्याचा, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आज आपण जाणून घेणार आहोत बेंदूर आणि बैलपोळ्याचा इतिहास, त्यामागील श्रद्धा, रंगीबेरंगी परंपरा आणि बदलत्या काळातही जिवंत राहिलेली ही सुंदर संस्कृती. भारतीय संस्कृतीत पशुधनाला नेहमीच संपत्तीचे प्रतीक मानले गेले आहे. ऋग्वेद आणि इतर वैदिक साहित्यामध्ये गोधन हे समृद्धीचे लक्षण मानले गेलेले दिसते. काळ बदलला, राजवटी बदलल्या, परंतु शेती आणि बैल यांचे नाते कायम राहिले. मराठा काळात ग्रामीण कृषी संस्कृती अधिक बहरली आणि अशा लोकपरंपरांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे बैलांच्या सन्मानार्थ साजरे होणारे उत्सव महाराष्ट्रात अधिक व्यापक झाले. या सणामागे एक लोकप्रिय लोककथाही सांगितली जाते. एकदा सर्व बैल भगवान शिवांकडे गेले. त्यांनी सांगितले, आम्ही वर्षभर न थांबता काम करतो, पण विश्रांतीचा एकही दिवस मिळत नाही. भगवान शिवांनी शेतकऱ्यांना आदेश दिला, वर्षातून एक दिवस तरी आपल्या बैलांना पूर्ण विश्रांती द्या, त्यांची पूजा करा आणि त्यांच्या श्रमांचे ऋण मान्य करा. ही कथा ऐतिहासिक पुरावा नसली तरी ती भारतीय समाजातील कृतज्ञतेची भावना सुंदरपणे व्यक्त करते. एकच भावना, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे. पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कर्नाटक सीमा भागात हा सण बेंदूर म्हणून ओळखला जातो. तो प्रामुख्याने आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. तर विदर्भ, मराठवाडा आणि पूर्व महाराष्ट्रात यालाच बैलपोळा म्हणतात. तो श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. तारीख बदलते, नाव बदलते, पण भावना बदलत नाही. सर्वत्र हा दिवस आहे बैलांच्या सन्मानाचा. सणाच्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती दिली जाते. त्यांच्या खांद्यावरील जू काढले जाते. हे फक्त जू उतरवणे नसते, तर वर्षभराच्या श्रमांचा सन्मान असतो. यानंतर त्यांना नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. शरीर स्वच्छ केले जाते. खांद्यांना गरम पाण्याचा शेक दिला जातो. तेलाने मालिश केली जाते. हळद लावली जाते, कारण सर्वाधिक भार याच खांद्यांनी उचललेला असतो. यानंतर सुरू होते सजावटीचा सोहळा. शिंगांना रंग दिले जातात. त्यावर सुंदर नक्षीकाम केले जाते. गळ्यात नवीन वेसण, घुंगरांच्या माळा, पाठीवर रंगीत झूल, डोक्यावर बाशिंग आणि कपाळावर सुंदर टिरा. घरातील प्रत्येक सदस्य या पूजेत सहभागी होतो. आरती केली जाते, फुले वाहिली जातात आणि बैलाच्या पायाला नमस्कार केला जातो, कारण त्यानेच या धराला अन्न दिलेले असते. आज फक्त माणसांचाच सण नसतो, बैलांचाही असतो. घराघरात पुरणपोळी बनते. कडबू, गूळ, भात, हिरवा चारा असा खास नैवेद्य बैलांसाठी तयार केला जातो. त्यांना प्रेमानं खाऊ घातले जाते. लहान मुलं त्यांच्या भोवती खेळतात, त्यांच्यासोबत फोटो काढतात. या दिवशी बैल हा प्राणी नसतो, तो घरातील मानाचा पाहुणा असतो. संध्याकाळ होताच गावात उत्साह उसळतो. ढोल, ताशे, लेझीम आणि रंगीबेरंगी सजवलेले बैल गावभर मिरवणूक निघते. अनेक गावांमध्ये तोरण तोडण्याची परंपरा आजही जपली जाते. लहान मुले मातीचे किंवा लाकडी बैल सजवून बालपोळा साजरा करतात. काही भागात बैलगाडा शर्यतींची परंपराही आहे. काळानुसार त्यावर न्यायालय निर्बंध, कायदेशीर बदल आणि प्राणी कल्याणासंबंधी नियम लागू झाले. आज अशा स्पर्धा संबंधित कायदे आणि सुरक्षा नियमांचे पालन करूनच आयोजित केल्या जातात. आज ट्रॅक्टर आले, आधुनिक यंत्रसामग्री आली, शेती बदलली, पण कृतज्ञता बदलली नाही. बेंदूर आपल्याला शिकवतो, प्रगती म्हणजे फक्त यंत्रे नव्हेत. प्रगती म्हणजे ज्यांनी आपल्या आयुष्याला आधार दिला त्यांचे ऋण मान्य करणे.
माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील नाते जपणे. म्हणूनच बेंदूर हा केवळ सण नाही, तो भारतीय कृषी संस्कृतीचा आत्मा आहे, जो आपल्याला सांगतो कष्टांचा सन्मान करा आणि कृतज्ञता कधीही विसरू नका. धन्यवाद. अशाच उपयुक्त व दर्जेदार माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डौल मोराच्या मानता ढौल मानता.